प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला असंच म्हणावं लागेल। आज कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे आणि पुन्हा एकदा विखे पाटील यांच्या मुलाच्या जागेसाठी देखील किंवा त्याबद्दल देखील काही हालचाली होताना दिसतात? रेणुका, आज लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी लोकसभा जी नगर लोकसभेसाठी आज चर्चा या ठिकाणी होणार आहे। या जागेसाठी कोण कोण इच्छुक आहे या संदर्भातली जी बैठक आहे ती आज पक्षाच्या कार्यालयात होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगरसाठी काँग्रेसने या ठिकाणी दबाव राष्ट्रवादीवर टाकला आहे की ही जागा विखे पाटील यांचा पुत्र सुजय यासाठी सोडावी आणि ही भूमिका काँग्रेसने बोलून देखील दाखवली आहे। पण खऱ्या अर्थाने ही जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नाही, कारण राष्ट्रवादीला औरंगाबाद आणि नंदुरबार या जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितलेला आहे, पण त्या जागा अजूनही काँग्रेसने सोडल्या नाहीत। या सगळ्या परिस्थितीमुळे राष्ट्रवादीने देखील नगरमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी आज बैठक बोलवली आणि काँग्रेसवर एक मोठा दबाव जो आहे तो काँग्रेसवर दबाव टाकला आहे। आज या सगळ्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार या ठिकाणी ठरवतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि दुसरीकडे महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि पक्षाचा आदेश नसताना हा पाठिंबा दिला आहे त्यांच्यावर कारवाई संदर्भातली जी नोटीस दिली आहे त्याच्यावर देखील चर्चा या ठिकाणी अपेक्षित मानली जाते। धन्यवाद प्रफुल्ल, या माहितीबद्दल। आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सध्या मुंबईत सुरू आहे आणि दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। काँग्रेस आघाडीचा जागा वाटप अजून अधिकृतपणे जरी जाहीर झालेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं संभाव्य उमेदवारांची मुलाखती घेऊन चाचपणीला सुरुवात केली आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं काही संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली, ज्यात रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक आणि जळगावमधून अनिल भाईदास यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती कळतेय। काँग्रेस आघाडीचं जागा वाटप सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे। काही उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या, तर वादाच्या जागांवर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न झाला। त्यानुसार चर्चेअंती रायगडसाठी सुनील तटकरेंचं नाव निश्चित झालंय। तिथं भास्कर जाधवांनी दावा ठोकला होता, पण पवारांनी तटकरेंना संधी दिली आहे। एक नजर टाकूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य यादीवर। राष्ट्रवादीचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार रायगडहून सुनील तटकरे, कोल्हापुरात धनंजय महाडिक, जळगावात अनिल भाईदास पाटील, तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर किंवा अमरसिंह पंडित। कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने दावा केलेला असतानाही पवारांनी तिथं धनंजय महाडिक यांचं नाव पुढे केल्याचं समजतंय। बैठकीमध्ये काही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा करून विचारविनिमय करून योग्य उमेदवार कोण असेल याची चाचपणी पक्षाने केली। परभणी आहे, बीड आहे, जळगाव आहे, रावेर आहे, असे काही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आम्हाला उमेदवार ठरवण्याची आवश्यकता होती, त्यासाठी आम्ही चर्चा केली। नगरच्या जागेवरही काँग्रेसनं दावा ठोकल्यानं तिथला उमेदवार अजून राष्ट्रवादी काँग्रेसनं निश्चित केलेला नाही, पण उस्मानाबाद, परभणी, रावेर या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करण्यात आली आहे। पण अनेक ठिकाणी एकापेक्षा जास्त इच्छुकांनी दावा ठोकल्यानं लोकसभेच्या उमेदवारीचा हा पक्षांतर्गत तिढा पवार नेमका कसा सोडवतात हे पाहावं लागणार आहे। प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।